नमस्कार मित्रांनो आणि मित्रांनो, ट्रॅव्हल विथ भावना या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता काही दिवसांपूर्वी जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. तर त्यानिमित्ताने पुण्यातील नामांकित होमिओपॅथिक डॉक्टर श्री हरीश पाटील यांची एक छोटंसं निवेदन व्हिडिओ मी तयार केला आहे. तो तुम्ही नक्की ऐका. मित्रांनो, आपल्याला शारीरिक आरोग्य जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे मानसिक आरोग्यसुद्धा असते. जर शरीर खूप चांगलं असेल आणि मनच जर चांगलं नसेल तर मनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो. तर आपण एक विचार करायला हवा की मानसिक आरोग्याकडे आपण किती लक्ष देतो. तर मित्रांनो, तुम्हाला काही मानसिक व्याधी असतील, शारीरिक व्याधी असतील तर तुम्ही डॉक्टर हरीश पाटील यांच्याशी नक्की संपर्क करू शकता. आणि मी सरांचा एक ॲड्रेस देते, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण तुम्हाला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण ऐका. सरांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे आणि ती पूर्णपणे व्हिडिओ ऐका आणि तुम्ही नक्की तुमच्या आरोग्याकडे आणि मानसिक आरोग्याकडे सुद्धा तितकंच लक्ष द्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर हरीश गंभीरराव पाटील, एक होमिओपॅथिक तज्ज्ञ व मानस समुपदेशक म्हणून गेली 15 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे. माझे स्वतःचे क्लिनिक श्री स्वामी समर्थ होमिओपॅथिक क्लिनिक व मानस समुपदेशन केंद्र महर्षीनगर मार्केट यार्डच्या जवळ, स्वारगेटच्या जवळ पुणे येथे मी 15 वर्ष चालवत आहे. मित्रांनो, गेले 15 वर्ष शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधी यावर माझ्या क्लिनिकच्या माध्यमातून मी आजपर्यंत हजारो रुग्णांवर उपचार केलेले आहेत. तसेच मी गेली 12 वर्ष पुण्यातील एका प्रख्यात सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून देखील काम केलेले आहे. या ठिकाणी मी हजारो पेशंट्सला जवळ अनुभवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मग ते तरुण रुग्ण असू द्यात किंवा वयस्कर रुग्ण असू द्यात, वयोवृद्ध वॉर्ड जे ज्याला म्हणतो आपण ओल्ड एज होम्स, असे सगळ्या पॅटर्नचे ॲडिक्शनचे रुग्ण असतील, पर्सनॅलिटी डिसऑर्डरचे रुग्ण असतील, सायकॅट्रिकच्या कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या अशा शेकडो रुग्णांना आम्ही जवळ अनुभवले, तपासले, त्यांचे जीवनमान बघितले, नेमके ते कशा प्रकारे मानसिक आजाराने ग्रस्त होतात, त्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड काय असते, त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास मी माझ्या पद्धतीने उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मित्रांनो, आज या मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मला आपल्याला एक प्रकर्षाने सांगावंसं वाटतं. एक सूचना नसेल ती, पण मी एक प्रामाणिक तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने आज एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे की मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य याची आपल्याला सांगड कशी घालता येईल. आज प्रत्येकजण शारीरिक व्याधींनी वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेच, पण सोबतच मानसिक आजाराने देखील आज आपण किमान घरातील एक व्यक्ती तरी आज ग्रस्त आपल्याला सापडेल. मग हे मानसिक आरोग्य जपायचं तरी कसं, मानसिक आरोग्य तपासायचं तरी कसं. जसं शारीरिक व्याधींसाठी आपण वाचण्यासाठी, शरीर बळकट राहण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी ज्या प्रकारे आपण पौष्टिक आहार असेल, पौष्टिक विहार, त्याचसोबतच योगा, प्राणायाम, जिम, एक्झरसाइजेस, विविध प्रकारच्या शारीरिक कसरती आपण ज्याप्रमाणे करतो, त्यासोबतच आपण मन निरोगी राहण्यासाठी, मन बळकट राहण्यासाठी, मन सशक्त राहण्यासाठी, मन पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण खरंच दिवसातून किती वेळ देतो याचा प्रत्येकाने आज आत्मचिंतन करून प्रामाणिकपणे समीक्षा करण्याचा दिवस आहे. मित्रांनो, जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी साजरा होतो. कॅलेंडरमध्ये आलेले दिवस आपण फक्त साजरेच करायचे का आयुष्यभर? त्यातून आपण काही शिकायचं, काही अनुभव घ्यायचा, त्याच्यातून काही बोध घ्यायचा, हे आपण कधी करणार? फक्त कॅलेंडरमधले दिवस कोणण्यासाठी थोडीच आपण जगतोय. यातील या क्षणांच्या माध्यमातून, या दिवसांच्या माध्यमातून त्याचं औचित्य साधून आपल्या स्वतःमध्ये आपण किती परिवर्तन करतो, मानसिक असू द्या किंवा शारीरिक असू द्या, याचा लेखाजोखा आढावा घेणं, आत्मचिंतन करणं, आत्मपरीक्षण करणं हे प्रत्येकाने आज करण्याची गरज आहे. मित्रांनो, खरंच आपण दिवसभरातील 24 तासातून किती वेळ मानसिक आरोग्यासाठी देतो, हा जेणेतेने आपापला चिंतनाचा विषय बनवला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला मानसिक आरोग्याविषयी एकदम जनजागृतीच करता येणार नाहीये. जोपर्यंत आपल्याला मन सक्षम, सुदृढ कसं असतं, त्यासाठी काय केलं पाहिजे हे उमजतच नसेल तर आपण मानसिक आरोग्यावर नेमकं काय करणार? आजच्या या आधुनिक काळामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये जो तो भौतिक सुख सुविधा मिळवण्यासाठी धडपड करतोय, अहोरात्र राबतोय, पैसा एक पैसा असं जीवन झालंय सर्वांचं. मग प्रत्येक गोष्ट ही वस्तूच्या रूपातून आपण आनंद घेण्याचा जो प्रयत्न करतोय, म्हणजे कुठलीही गोष्टी असू, लॅविश गोष्टी असू द्या, काही जे काय असतील त्या असू द्या, आपल्याला असं वाटतं की जो काही आनंद मिळतोय तो एखाद्या वस्तूमध्ये,
पण तसं पाहायला गेलं तर आत्मिक आनंद मिळाला पाहिजे, शाश्वत समाधान मिळालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे. आहे त्या गोष्टीमध्ये आपण खरंच सुखी समाधानी आहोत का, याचं खरंच आत्मचिंतन करण्याची फार गरज आहे. मित्रांनो, भौतिक सुखसोयी असू नयेत असं नाहीये. भौतिक सुखसुविधा मिळाल्याच पाहिजेत, त्यासाठी आपण राबलंच पाहिजे. ती जगण्याची एक त्याचा एक काय म्हणू एक भाग येतो जगण्याचा. पण त्याच्या व्यतिरिक्त मानसिक आरोग्य जपण्यासाठी देखील आपण प्रामाणिक तेवढा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की मन निरोगी असेल आणि शरीर आजाराने ग्रस्त असेल तरी माणूस सक्षमपणे कुठल्याही आजारावर मात करू शकतो. पण मन निरोगी नसेल आणि शरीर कितीही सुदृढ असेल तर आपण आज बघितलं असेल, आजपर्यंतचे कित्येक अनुभव आपण घेतले असेल, कित्येक बळकट बलदंड लोकांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत, विविध आजाराच्या लोकांनी. मग ते शारीरिक एकदम मजबूत असतील, बलवान असतील, पण जेव्हा त्यांची मानसिक स्थिती ढासळली जाते तेव्हा ते कुठला तरी टोकाचा निर्णय घेतात आणि कधी कधी आपलं जीवन संपवण्याचा देखील निर्णय घेतात. आज आपण बघतो समाजामध्ये आत्महत्या, मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या विविध प्रकारचे आजार, मग विविध प्रकारचे व्यसनं असतील, पर्सनॅलिटी इश्यू असतील, पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतील, डिप्रेशनचे इश्यू असतील, त्यानंतर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असतील, वयोवृद्धांचे वेगवेगळे आजार असतील, त्यात डिमेन्शिया, अल्झायमर्स, पार्किन्सन्स असे विविध प्रकारचे आजार आहेत. तसं पाहायला गेलं तर मित्रांनो, आज आपण मोबाईलच्या माध्यमातून, डिजिटल युगाच्या माध्यमातून आज आपण तसं पाहायला गेलं तर जग आपल्या हातात आलंय, कवेत आलंय. पण तरी देखील असं म्हणता येईल आपल्याला की आपल्याला आपल्या स्वतःच्या मनात नेमकं काय चाललंय, आपल्या शेजारच्याच्या मनात काय चाललंय, आपल्या कुटुंबाच्या मनामध्ये काय चाललंय, हा कधी आपण प्रामाणिक प्रयत्न करतो का समजून घेण्याचा, की नेमकं त्यांची मानसिक स्थिती काय आहे, ते का रागावलेत, का रुसलेत, त्यांच्या मनात काय चाललंय. आपण एकमेकांना खरंच मनापासून मानसिक आधार देतच नाही. आपण जर मानसिक आधार देण्याचा खरंच प्रयत्न केला असता, आपण एकमेकांच्या उणिवा चुका त्या पॉइंट आउट करण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण ते न करता त्याचा भाव काय, उद्देश काय, त्याला जर समजून सांगण्याचा प्रयत्न केला, यालाच इनडायरेक्टली आपण काउन्सिलिंग म्हणू शकतो. पण घरोघरी आजची अशी परिस्थिती झाली की एकमेकांचे हेवेदावे, ईर्ष्या, जेलसी ज्याला आपण म्हणूयात, की एकमेकांच्या प्रती असलेल्या टोकाचा राग असेल म्हणूयात, अशा विविध ज्या आपण षड्रिपुणे जे ग्रस्त झालेले आहेत, म्हणजे राग, लोभ, मोह, द्वेष, माया, मत्सर, अशा विविध प्रकारच्या ज्या गोष्टींनी आपण आज ग्रस्त आहोत, याच्यावर विजय कसा मिळवायचा, याच्यातून बाहेर कसं यायचं. कारण की हे असं होत चाललंय की दिवसेंदिवस आपण डिजिटल युगामध्ये फक्त कृत्रिमपणे आपण जगण्याचा प्रयत्न करतोय. पण एकमेकांना खरोखर मानसिक आधार देणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या असलेल्या उणिवा जाणीवा जाणून घेणं, मग ते पती पत्नी असू दे, मुलं असतील, आई वडील असतील, आपले नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, याबाबत आपण खरंच किती प्रामाणिकपणे मनापासून आपले नाते निभवतो का, त्यांना न्याय देतो का, या सर्वांचं आत्मचिंतन करण्यात घ्यावे लागतात. तिथं मग मला सांगायचा हाच उद्देश येतोय की जोपर्यंत आपण घरी आहेत, माणसांमध्ये आहेत, एकमेकांना जो प्रामाणिक साथ दिली असती, मग एकमेकांचे मनं समजून घेतले असते, या सगळ्या ज्या गोष्टी आपण जीवन असताना केल्या असत्या सोबत, तर कदाचित त्याच्यातून काही सायकॅट्रिक पेशंट तयार सुद्धा झाले नसते. काही तर जेन्युनली सायकॅट्रिक पेशंट बनतात म्हणा, परिस्थितीमुळे किंवा वेगवेगळ्या आजारांमुळे, कुठल्याही बऱ्याचशा गोष्टी त्याला फॅक्टर अफेक्ट करतात. पण समाजामध्ये आज जी मानसिक आरोग्याची जनजागृती करण्याची जी खरंच गरज आहे, तिथं आपण समाज म्हणून एक कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. मन जर स्वच्छ झाले तर एक समाज निकोप, निरोगी, आनंदी समाजाची निर्मिती होऊ शकते असं मला वाटतं. आज प्रत्येकाला मुलं असतील, आपण आपल्या मुलांचं संगोपन करताना त्यांना एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी, एक चांगला माणूस घडवण्यासाठी, एक देशाच्या कर्तव्यनिष्ठ एक व्यक्ती म्हणून त्याला वाढवण्यासाठी खरंच प्रामाणिक प्रयत्न करतो का. कारण की घरोघरी मुलं होतील त्याला उपयोग नाही, पण एक सुदृढ निकोप समाजासाठी, सुसंस्कारित आणि समृद्ध पिढी घडण्यासाठी सुसंस्कारित मन असणं गरजेचं आहे. मग मानसिक आरोग्य जपण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. सत्संगती लागेल, सद्विचार लागतील, सदाचार लागतील, चांगल्या मित्रांची संगत असेल, संतांची संगत असेल, संत साहित्याचं वाचन असेल, या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे वाचन, मनन, चिंतन, बघणं, या सगळ्या ज्या गोष्टी आपण ज्या करतोय त्याच्यामध्ये एक सुसंस्कारांची जर त्याला एक छटा असेल तर आपल्याला निश्चितच सुसंस्कारित पिढी घडण्यासाठी एक चांगला
त्यातून एक चांगला समाज निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, मानसिक आरोग्य हे ज्याचं त्याचं आपापल्या हातात आहे, पण एक कौटुंबिक जर विचार केला तर आईवडिलांचं नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी आपापल्या मुलांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी एक तसं वातावरण निर्माण करून देणं गरजेचं आहे. मला लहानपणापासून शिकलंय की तुला चांगला माणूस बनायचा आहे. चांगला माणूस म्हणजे काय याची मी त्याला डेफिनेशन लिहून दिली होती. तू उद्या कितीही मोठा हो, काही कर, तर तो त्याचं स्वप्न सांगतो की त्याला राष्ट्रपती व्हायचं आहे, त्याला सायंटिस्ट व्हायचं आहे. त्याचे आदर्श आहेत APJ अब्दुल कलाम आहेत. आता नुकतंच आज आदरणीय रतनजी टाटा यांचं निधन झालं. आज बघतो आपण माणूस उंचीच्या बाबतीत तर विचार केला तर हिमालयाची इतकी उंची गाठून गेलेत, पण आज सर्वजण आपल्या सगळ्यांच्या असं मनामध्ये अशी भावना निर्माण होते की आपल्या घरातील व्यक्ती कोणीतरी गेली. असं का वाटतंय आपल्याला? असे जगामध्ये कित्येक उद्योगपती असतील, कित्येक लोक असतील की ज्यांनी अनेक नावलौकिक कमवला असेल, पण आदरणीय रतन टाटाजी असतील, आदरणीय कलाम साहेब असतील, अशासारखे जी उत्तुंग व्यक्तिमत्व जी करोडो लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात, ती कशामुळे गाजवत आहेत? त्यांच्या आचरणामुळे, त्यांच्या संस्कारांमुळे. त्यांनी जो समाजामध्ये एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे की कसं जगावं, कसं राहावं, हे जोपर्यंत ह्या पुढच्या पिढीला कळणार नाही तेव्हा एक चांगला माणूस म्हणून आपण समाजासमोर कसा आणणार? त्यांना सर्वांची जाणीव निर्माण झाली पाहिजे की समाजामध्ये ना सगळ्यात शेवटी ना तुम्ही चांगला माणूस म्हणून किती जगतात याला महत्त्व आहे. किती लाईफ जगलात, किती जगलो याच्यापेक्षा कसा जगलो, याला ज्याला आपण म्हणू की कसा जगलो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की आयुष्याच्या या प्रवासामध्ये शेवट तर सर्वांचाच होणार असतो, पण शेवट कसा होतो हे देखील आपल्या हातात नाही. पण जो परतीचा प्रवास असेल, जो काही आपला आयुष्यभराचा प्रवास असेल, तो आपण खरंच प्रामाणिकपणे जगलो का? आपल्या मनाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या शरीराला आपण सर्वांना प्रामाणिकपणे न्याय दिला का? याबद्दल आपण खरंच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आज मी मॅरेज काउन्सिलिंग करतो. मॅरेज काउन्सिलिंगच्या माध्यमातून माझ्यापुढे अक्षरशः लोक रडतात की कौटुंबिक परिस्थिती इतकी बिकट होत चालली आहे की ज्याच्यासाठी म्हणून राबायचं, मग कुटुंबातील कर्ता पुरुष असो, स्त्री असो, मुलं असो, ते सुखी नाहीतच आहेत. घरोघरी तीच कथा आहे. घरोघरी जसं म्हणतो आपण मातीच्या चुली, तशीच परिस्थिती निर्माण झाली की दिवसभर राबायचं, पण घरी आल्यानंतर मानसिक स्वास्थ्यच नाही लोकांना, कौटुंबिक स्वास्थ्यच राहिलं नाही. याच्यामागे प्रॉब्लेम्स काय आहे? हे आपण मानसिक श्रीमंतीबद्दल आज जे बोलतो आहोत की आपली मानसिक श्रीमंती हरवत चालली. आज सगळ्या सुखसुविधा मिळत आहेत, पाहिजे तसं एका बटनावर क्लिक होऊन सगळं मिळत आहे, पण याचा अर्थ असा होतोय की आपण आत्मिक समाधानी, सुखी आणि खरंच होत चाललो आहोत का? असते म्हणजे त्याला तात्पुरत्या स्वरूपात कदाचित आजार झालेला असेल, तो क्रोनिक डिसीजमध्ये म्हणजे जो जुनाट आजारामध्ये परावर्तित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मानसिक आरोग्यावर आपण खुले मनाने बोलता आलं पाहिजे. खुले मनाने आपले मतं जे काय असतील, विचार असतील, आपल्या मनातील ज्या भावना असतील त्या कुठेतरी योग्य व्यक्तीजवळ सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. पण मन आणि मानसिक स्थिती जी आहे, आनंद जो आहे, निरागस मनाचा जो आनंद तुम्हाला मिळवता येईल, जो काही आपण या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेतोय की आपलं मन कसं आनंदी ठेवता येईल, यासाठी प्रत्येकाने खरंच प्रामाणिक प्रयत्न करा. त्यासाठी प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतील. कोणाला म्युझिकची आवड असेल, कोणाला निसर्गाची आवड असेल, कोणाला फोटोग्राफीची आवड असेल, कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतील. हे छंद जोपासता तुम्ही बाकीचे कामं करत असताना तुमचं मन कसं आनंदी राहील, किती सुखी राहील, समाधानी राहील, याचा देखील प्रामाणिक प्रयत्न करा. जसं शरीराला न्यूट्रिशन देण्यासाठी दिवसभर झटतोय आपण, तसं मनाला न्यूट्रिशन देण्यासाठी आपण खरंच प्रामाणिक प्रयत्न करा. वाचन, मनन, चिंतन असेल, टी व्हीवर काही बघणाऱ्या गोष्टी असतील, ऐकू येणाऱ्या काही गोष्टी असेल, मग ते कुठल्याही दृकश्राव्य माध्यमातल्या असू द्यात, कुठल्याही प्रकारच्या असू द्यात, जो त्याचा आवडीचा विषय असेल, जिथून तिथं मिळेल राजहंसासारखं फक्त पॉझिटिव्हिटी घेण्याचा प्रयत्न करा. तरच निरोगी आणि निकोप मन आपलं जन्माला येईल. मित्रांनो, आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे. एकमेकांच्या प्रती असलेली द्वेष भावना असेल, मत्सर भावना असेल, असूया असेल, एकमेकांची कारण नसताना केलेली कॉम्पिटिशन असेल, या सगळ्या गोष्टीने आज आपण फक्त हेवे दावे, रुसवे फुगवे याच्यातच आपलं आयुष्य घालतोय. पण आपण सुखी, आनंदी आणि समाधानी कधी जगणार आहोत? मित्रांनो, मन निकोप असेल, निरोगी असेल, तर तुम्ही जे काही आहात त्याच्यामध्ये पण सुखी आनंदी राहू शकतात. आणि नसेल तर मग सर्व जरी तुमच्या हाताशी असेल तर काही उपयोग नाही. आपण एक्झाम्पल देताना नेहमी म्हणतो की फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती रेंज रोवरमधून जाते
आणि एखाद्याला वाटेल एखाद्या घरी अरे वा किती मोठा श्रीमंत रेंज रोवर वगैरे मधून जातोय, परंतु नंतर दुसऱ्या क्षणी तो जो व्हीलचेअरमधून उतरताना जर त्याला पाहिलं तर आपल्याला असं देखील वाटेल की किती श्रीमंत आहे, पण तो देखील कुठल्या तरी आजाराने ग्रस्त आहे. मग त्याची व्हीलचेअरही नको आणि त्याची रेंज रोवरही नको. आपली साधी सायकल का असेना, आपली साधी छोटी गाडी का असेना, नसेल तरी असेल, आपण पायी का जात असू, पण आपण जोपर्यंत मनाने सुखी समाधानी नसू तरी बाकीच्या भौतिक सुखसोयी ज्या असतील त्या खरंच सुख देतील का नाही याची काही गॅरंटी नाही. मग ज्याने त्याने आपापल्या मनाचा विचार करावा, मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात जे काही मी आजपर्यंत अनुभव घेतले असतील, जे काही बघितलं असेल, मी थोडक्यात आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मित्रांनो, यातील राजहंसाप्रमाणे जे काही पॉझिटिव्ह वाटत असेल ते आपण स्वीकार करावं. जे काही चुकलं असेल, जे काही माझ्याकडून शब्दांच्या माध्यमातून काही राहिलं असेल, सांगणं असेल, जे काही टेक्निकल मिस्टेक्स असतील त्या माफ कराव्यात. फक्त याचा उद्देश एकच आहे की मानसिक आरोग्य तुम्ही जपा. मित्रांनो, आज या जागतिक आरोग्य दिनाच्या माध्यमातून मी आपल्यासमोर माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य अशा विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आज आपल्यासमोर एक दोन शब्द बोलून मी माझे मनोगत इथे थांबवत आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या मनाची आणि शरीराची आपण मनापासून काळजी घ्यावी. धन्यवाद.